नमस्कार. हिंदुस्थान पोस्टच्या विचार मंथनविद डॉक्टर उदय निरगुडकर या विशेष मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी हर्षद वैद्य आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. गेल्या वर्षी 19 डिसेंबरला धुरंधर 1 रिलीज झाला होता. या धुरंधर 1 ने संपूर्ण बॉक्स ऑफिसवरती सगळी जी आतापर्यंत धंद्याची गणितं होती ती सगळी मोडून काढत एक विक्रमच प्रस्थापित केला. जवळपास 1500 कोटी रुपयांचा त्यांनी गल्ला जमवला. त्यानंतर बरोबर 90 दिवसांनी त्याचा सिक्वेल धुरंधर 2 आता आलेला आहे. या धुरंधर 2 आणि धुरंधर 1 हा फक्त 90 दिवसांनंतर येऊन धुरंधर 2 ने जवळपास 2,500 कोटींच्या घरामध्ये धंदा केलेला आहे. हे कदाचित बॉलिवूड मधलं पहिलंच उदाहरण असेल. या सगळ्या बॉलिवूडचे सगळे विक्रम मोडीत काढणाऱ्या धुरंधर 2 आणि धुरंधर 1 या दोन्ही चित्रपटांनी बॉलिवूडचं संपूर्ण चित्र बदललेलं आहे. या धुरंधर 1 आणि धुरंधर 2 ह्या दोन्ही यांनी राष्ट्रीयत्वाचा जो स्वर त्यांनी संपूर्ण बॉलिवूड चित्रपटामध्ये आणला. त्यामुळे बॉलिवूडमध्ये नेमके काय बदल झाले, हा बॉलिवूडमध्ये एक प्रचारकी चित्रपटांची आता मालिका सुरू झाली असा जो आरोप होतोय, त्यामध्ये नेमकं तथ्य किती आणि हा धुरंधर खरंच प्रचारकी चित्रपट आहे का, आणि त्याच्यामध्ये प्रेक्षकांच्या भावना असतील, त्यानंतर चित्रपट समीक्षक आहेत त्यांच्या भावना, या दोघांमध्ये किती तफावत आहे आणि हे का तफावत आहे, या सगळ्या गोष्टींचा वेध घेणं आज आपल्याला गरजेचं आहे. आणि नेमक्या धुरंधर 2 आणि धुरंधर 1 या दोन्ही चित्रपटांच्या यशाचं रहस्य जाणून घेणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी आज आपल्यासोबत उपस्थित आहेत उदय निरगुडकर सर. सर, आपलं स्वागत. नमस्कार. माझा पहिलाच प्रश्न तुम्हाला असा आहे की धुरंधर 2 या चित्रपटाबद्दलचा आपण एक व्हिडिओ आधी केला होता, धुरंधर 2 येणार असा म्हणून, आणि त्याला प्रतिसाद आपल्याला मिळाला आहे, त्यामुळेच आपण हा व्हिडिओ आज करायला घेतलाय. तर मला तुम्हाला पहिलाच प्रश्न असा विचारायचा आहे की धुरंधर 2 ने नेमकं साध्य काय केलंय? चांगला प्रश्न विचारला. याचं कारण एखाद्या चित्रपटाने 2,500 कोटीचा गल्ला गोळा केला आहे, त्याचं कमर्शियल सक्सेस झालं. पण धुरंधरकडे आपण केवळ कमर्शियल सक्सेस म्हणून बघू शकत नाहीये. तेवढंच त्याचं यश मर्यादित आहे असं मला वाटत नाही. तर आतापर्यंत बॉलिवूडमध्ये जी मिथकं होती, कथ्य होती, कुप्रथा होता, बॉलिवूडवर राज्य कुणाचं हा जो प्रश्न वारंवार विचारला जायचा, आणि एनआरआय लोकांना आवडणारे काहीशे मुक्त जीवनशैलीचं उदात्तीकरण करणारे अशा प्रकारचे जे कॅन्डी फ्लॉस पिक्चर होते, ज्याच्यामध्ये एक प्रकारचं बेगडी सेक्युलरिझम होतं, नकली राष्ट्रवाद दाखवला जायचा किंवा एक खोटी देशभक्ती दाखवली जायची, हे सगळं धुरंधरनी पार चोळामोळा करून तुम्हाला सांगतो केराच्या टोपलीत टाकून दिलं. कारण धुरंधर हा पहिला असा चित्रपट आहे की ज्याच्यामध्ये अँटी इंडिया नॅरेटिव्ह जे होतं, भारत विरोधी कथ्य जे होतं, ते कथ्य आपल्याकडे मांडण्यात आलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे भारताविरुद्धच्या कारवाया आणि षडयंत्र पाकिस्तानमध्ये कशी रचली जात होती याचा साधंत्य रिपोर्ट या चित्रपटात सादर केलेला आहे. मला असं वाटतं की पाकिस्तानची एक फ्रेंडली भाईजान भूमिका जी आपल्याकडे आतापर्यंत गाजवली जात होती, त्याला एक पूर्णपणे तडा गेला, नंबर 1. आणि नंबर 2, तो म्हणजे कमर्शियल सक्सेस पेक्षा सुद्धा बॉलिवूडला पूर्णपणे हादरवून टाकणारं, बॉलिवूडच्या सर्व दुड्डाचार्यांना विचार करायला लावणारं अशा प्रकारचा हा धक्का आहे. तर तरी सुद्धा धुरंधर आणि धुरंधर 2 हे दोन्ही एक स्पाय थ्रिलर्स आहेत. भारतीय चित्रपटांना अशा कुठल्या चित्रपटांची फार मोठी परंपरा नाही. भारताच्या बॉलिवूडमध्ये आतापर्यंत असे प्रयत्न झालेत, पण ते अगदीच एक साचेबद्ध प्रयत्न होते. पण आता बॉलिवूडचं हे जे काही फिल्म मेकिंग आहे, या धुरंधर 1 आणि धुरंधर 2 ने पूर्णपणे बदलायला सुरुवात केली असं आपल्याला वाटतं का? अगदी बदलायला सुरुवात केली. योग्य प्रश्न आहे. याचं कारण आपल्याकडे जे आतापर्यंत चित्रपट केले गेले स्पाय थ्रिलर या नावाने, ते म्हणजे फारच नकली स्पाय थ्रिलर. म्हणजे असे आपण जसं दिवाळीमध्ये किल्ले वगैरे बनवतो ना, त्या किल्ल्यांना आपण काही खरे राजगड किंवा रायगड समजत नाही, परंतु तशा गोष्टी मांडणारे असे चित्रपट आजपर्यंत आलेले होते. एक खऱ्या अर्थानं स्पाय चित्रपट, थ्रिलर चित्रपट आपल्याकडे आला. तोपर्यंत जे होतं ते ऍक्शन मारधाड सिनेमा होता. कुत्ते कमीने मैं तेरा खून पी जाऊंगा किंवा मैं तुम्हें पानी में डुबा डुबा के मारूंगा वगैरे असल्या टाईपचे तद्दन बाजारू डायलॉग असलेले थुकरट चित्रपट आपल्याकडे आलेले होते. परंतु हा जो नवा भारत आहे, तो नवा भारत हा टोकेनिझम म्हणजे प्रतिमातेच्या पलीकडे जाऊन त्याला रिअल स्लाइस ऑफ लाईफ ज्याला आपण म्हणतो, आयुष्य असं प्रखर जसं आहे तसंच त्याला ते बघायचंय. आणि त्यामुळे 2014 साली जसा
भारतीय लोकशाहीनी किंवा निवडणुकांनी एक प्रकारे टर्न घेतला आणि उजवी किंवा हिंदुत्ववादी विचारसरणी ही अनअपॉलॉजेटिक किंवा अग्रेसिव्ह बनली आणि त्याला लोकांनी कौल दिला आणि एक अग्रेसिव्ह हिंदुत्ववादी सरकार 2014, 2019 आणि 2024ला सत्तेवर आलं आणि भारतीय राजकारणाने एक प्रकारे कूस बदलली. तशी धुरंधरमध्ये बॉलिवूड बदलण्याची क्षमता आहे असं माझं स्पष्ट मत आहे. त्यामुळे like Indian politics and elections took a turn in 2014, 2025 and 26, Indian Bollywood has taken a turn. सर, तरी सुद्धा या धुरंधर 2 बद्दल जेव्हा बोलतो तेव्हा त्याची चित्रपटाची लांबी असेल, जवळपास 4 तासांपर्यंतचा हा चित्रपट आहे. त्याच्यामध्ये प्रचंड ॲक्शन सीन्स आहेत. सगळीकडे काय मारामाऱ्या वगैरे सगळं पूर्ण चित्रपट भरलेला आहे. प्रेक्षकांमध्ये त्याच्याबद्दलच्या भावना आहेत, सगळं आहे. तरी सुद्धा एवढ्या सगळ्या गोष्टी असून सुद्धा एखादा चित्रपट पहिल्या चित्रपटापेक्षा म्हणजे त्याचा सिक्वेल हा त्याच्यापेक्षा जास्त यश कमवतो. ह्याच्या मागची कारणं काय आपल्याला काय वाटतं? हो, त्याच्या आकडेच जर तुम्हाला सांगायचे झाले तर ते थक्क करणार आहेत. पहिल्या दिवशीचा जो आकडा आहे ना, धुरंधर 1चा आणि धुरंधर 2चा, याची जर तुलना आपण केली तर धुरंधर 2ला 265% जास्त कलेक्शन त्याचं झालेलं आहे. आणि याचं कारण असं आहे की धुरंधर 1नी एक ट्रेंड सेट केला, एक पाया घातला. आणि धुरंधर 2 मध्ये काय नाही मला सांगा, सगळं आहे. जे चित्रपट यशस्वी व्हायला, गाजायला, जे चित्रपटात ऍक्शन, देशभक्ती, रिअल लाईफ ऑफ लाईफ, बेस्ट ऍक्टिंग, बेस्ट ऍक्शन, बेस्ट डिरेक्शन, बेस्ट म्युझिक, हे जे सगळं आहे ना, ते सगळं त्याच्यात ठासून भरलेलं आहे. त्या पलीकडे जाऊन हा चित्रपट खोट्या नकली गोष्टीवर आधारित नाहीये. हर्षद, हा चित्रपट जो आधारित आहे ना, तो सत्य, जे जसं घडलं त्याच्यावर आधारित आहे. आपल्याकडे नोटबंदी घडली, ती का घडली, कशी घडली, त्या मागचं नेमकं कारण काय, याच्यामध्ये पाकिस्तानची इन्व्हॉल्वमेंट काय, याच्यामध्ये भारतातल्या राजकारण्यांची तत्कालीन इन्व्हॉल्वमेंट काय आहे, या सगळ्या बऱ्याच गोष्टी मागचं सत्य आपल्याला जर कुठे बघायचं असेल तर ते या चित्रपटात पाहायला मिळतं. त्यामुळे त्यावेळेचा भ्रष्ट कारभार देखील आपल्याला उघड केला होतो. आपल्याकडे प्रत्येक वेळी सिक्वल चालतात असं नाही. काही चालले, उदाहरणार्थ बाहुबली 2 पण चालला. परंतु बाहुबली 2चं यश हे म्हणजे फारच किरकोळ वाटावं, अगदी क्लब क्रिकेट सारखं वाटावं, इतकं जबरदस्त यश या धुरंधर 2ला एक प्रकारे धुरंधर द रिव्हेंज याला आपल्याकडे मिळताना दिसतंय. दुसरी गोष्ट अशी आहे की नॉर्मली हिंदी सिनेमा हा हिंदी बेल्टमध्ये खूप जोरात चालतो आणि केरळ, कर्नाटका, आंध्रा, तमिळनाडू, पुढे तिकडे वेस्ट बेंगॉल या भागात तसा कमी चालतो. परंतु हा एक चित्रपट असा आहे की जो जेवढा उत्तर प्रदेश आणि बिहार, राजस्थान, महाराष्ट्रामध्ये चालतोय, तेवढाच तो गुजरात, कर्नाटक, तामिळनाडूमध्ये चालतोय. सर्वसाधारणपणे आलेला चित्रपट हा शनिवार, रविवारी चालतो आणि सोमवार ते शुक्रवार त्याला थोडी गल्ला कमी असतो. परंतु हा चित्रपट एक्स्ट्रा शो रात्रीचे लावले. मला आत्ताच डोंबिवलीहून एकाचा SMS आलेला आहे की रात्री 1:30चा आणि पहाटे 6चा शो लावला, तो सुद्धा हाऊसफुल गेला. त्यामुळे तुम्ही वेळ कुठली ठेवा, काळ कुठलाही ठेवा, तुम्ही मार्केट कुठलंही घ्या, हिंदी, नॉन हिंदी, NRI मार्केट घ्या, या सगळ्या ठिकाणी हा चित्रपट जबरदस्त चाललाय. त्यामुळे 2,000 कोटी तर सोडूनच द्या, 2,500 कोटीचा जागतिक गल्ला हा चित्रपट गोळा करणार यात काही शंकाच नाही. तिसरी गोष्ट अशी आहे की हा चित्रपट एक ट्रेंड सेटर, कल्ट मूव्ही आहे. हा चित्रपट सिनेमा टू बी रिमेंबर्ड फॉर अ सेंच्युरी ज्याला आपण म्हणतो, तशा स्वरूपात आहे. जे आपण शोले विषयी 1975 साली आणीबाणीच्या काळात त्याच्या आसपास आलेल्या चित्रपटाविषयी 15 ऑगस्टला आला तो, त्याच्याविषयी आपण जसं म्हणतो तसं या चित्रपटाविषयी म्हटलं जातंय. तर याच्यामध्ये तुम्ही आता सांगितलं की संपूर्ण जवळपास भारतातल्या प्रत्येक भागातनं या चित्रपटाला जबरदस्त प्रतिसाद मिळतोय. प्रेक्षक त्याला म्हणजे त्याची लांबी, रुंदी याच्याबद्दल आपण सगळं बोललो. पण तरी सुद्धा प्रेक्षकांचा ओघ काही कमी होत नाहीये. पण त्याच वेळेला समीक्षकांकडनं मात्र या चित्रपटातल्या बऱ्याच गोष्टींवरती टीका केली जाते. यातली अनावश्यक दृश्य आहेत वगैरे वगैरे असं सगळं म्हटलं जात आहे. याकडे तुम्ही कसं बघता की समीक्षकांचं मत पूर्णपणे वेगळं आणि प्रेक्षक त्याच वेळेला प्रचंड प्रतिसाद, ह्याच्याकडे कसं बघताय? आपल्याकडे काय आहे, जनतेने थम्स अप दिलाय आणि काही समीक्षकांनी त्याला थम्स डाऊन दिलेला आहे. आता या सगळ्याकडे आपण एका पर्स्पेक्टिव्ह, एका दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे. जनतेचा एवढा अलॉट रिस्पॉन्स आहे, तुम्हाला सांगतो. बॉक्स ऑफिस इज सेट ऑन फायर ज्याला आपण म्हणतो ना,
पहिल्यांदा असं झालंय की चित्रपट प्रचंड हाऊसफुल चाललाय. 4 तासाचा, 3 तास 55 मिनिटाचा पिक्चर हाऊसफुल करणं सोपं नाहीये, तुम्हाला मी सांगतो. पण तरी देखील याचं कौतुक करताना समीक्षक हात आखडता घेतात, टीका करतात. त्याहीपेक्षा बॉलिवूडमधले जे बिग स्टार्स आहेत, खानावळ जी आहे ना आपल्याकडची खानावळ, हां, ते 3 खान वगैरे जे बसलेत आणि ती जी सगळी गँग आहे, ती जी सगळी विधू विजेता गँग आहे ना, ती सगळी गँग आपल्याकडे आता तुम्हाला सायलेंट झालेली दिसतीये. काही समीक्षकांनी तर ह्या चित्रपटावर बंदी घालावी अशी मागणी केलेली आहे. याचं कारण 5 राज्यांच्या निवडणुका तोंडावर असताना हा चित्रपट आलेला आहे आणि त्याच्यात धार्मिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या अत्यंत संवेदनशील असलेल्या तमिळनाडू, अ, त्याच्यानंतर केरळ आणि वेस्ट बेंगॉल, केरळम आता, आणि पश्चिम बंगाल यांच्या, आसाम यांच्या निवडणुका आहेत म्हणून तो आलेला आहे. काही लोकांना असं वाटत होतं की ईद आणि ईदच्या दिवशी चित्रपट रिलीज करणे ही एका भाईजानचीच फक्त मक्तेदारी होती. त्यामुळे मुद्दामूनच मुसलमानांच्या भावना डिवचण्याकरता ईदेच्या मुहूर्तावर अ, अ, तो म्हणजे ईद हा काही तसा हे नाही, पण ईदला मी चित्रपट रिलीज करणार असा एक मुहूर्त एका व्यक्तीने आपल्याकडे ठरवलेला होता. त्या अर्थात त्याला एक चोख उत्तर याच्यातनं मिळालं. त्यामुळे ईदचा मौका साधून हा चित्रपट रिलीज झाला असाही आक्षेप केला जातोय. तिसरा आक्षेप असा आहे की यातलं एक पात्र आहे या चित्रपटातलं, त्याचं रूप, त्याचं दिसणं, त्याचा पेहराव आणि तो जो प्रसंग आहे की टेलिव्हिजनवर त्याची मुलाखत चाललेली असतानाच लाईव्ह शूटिंगमध्ये त्याच्या डोक्यात गोळी घातली जाते आणि तो म्हणजे अतिक अहमद, हा उत्तर प्रदेशातला अत्यंत कुख्यात गुंड की ज्याला मिट्टी में मिला दूंगा अशी सरळ सरळ स्टेट धमकी योगी आदित्यनाथ यांनी सभागृहाच्या पटलावून दिली होती आणि ती खरी झाली नंतर. हे मी तुम्हाला अशा करता सांगतोय की काही लोकांना काय खपतंय तर नोटबंदीचं जस्टिफिकेशन याच्यामध्ये आहे असं वाटतंय. हे सगळं तुम्हाला सांगतो निव्वळ हास्यास्पद आहे याचं कारण अँटी पाक, अँटी माफिया आणि अँटी नॅशनल याची जी एक इकोसिस्टीम होती ना आपल्याकडे, या तिघांची अभद्र युतीची जी इकोसिस्टीम होती ना, त्या इकोसिस्टीमवर हल्ला करणारा चित्रपट आला, तर समीक्षकांच्या पोटात का दुखतंय मला कळतच नाही. प्रेक्षकांना मात्र अत्यंत बरं वाटतंय. त्यामुळे प्रेक्षकांनी हा चित्रपट उचलून धरलेला आहे. परंतु आपली इकोसिस्टीम उद्ध्वस्त होते हे कळल्यानंतर या खान आणि खानाच्या पिल्लावळीला मात्र फार दुःख झालेलं दिसतंय. तर मला याच मुद्द्याकडे खास मुद्दा घेऊन मला पुढचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे, की आपल्याकडे बॉलिवूडमध्ये आतापर्यंतचा मी हा धुरंधर किंवा धुरंधर 2 या दोघांनाही एक प्रचारकी चित्रपटाचा टॅग लावला जातोय, की तथाकथित मोदी सरकारचं प्रचार करणारा हा चित्रपट आहे असं सगळे लोकं म्हणतायत. आणि दुसरा ह्याला जोडून असा प्रश्न, की आपल्याकडे जे अँटी भाईजग, हिंदू पाकिस्तान आणि भारतीय भाई-भाई दाखवण्याचं जे काही आपल्याकडे तंत्र होतं, या सगळ्याच गोष्टींना हा चित्रपट प्रचंड छेद देतोय आणि प्रचारकी चित्रपटाचा आरोप सुद्धा होतोय. त्याच वेळेला हा सगळ्या गोष्टींना छेद पण देतोय. याकडे तुम्ही कसं बघता? या सगळ्या गोष्टींचं तथ्य काय? याच्यामध्ये काय वाटतं? खरा प्रॉब्लेम काय माहितीये का? या चित्रपटाबद्दल लोकांना पोटात दुखत नाहीये त्या समीक्षकांना. त्यातून नरेंद्र मोदी यांची प्रतिमा उजळ होतीये. ते हिरो ठरतायत. हे अनेकांना पोटात दुखतंय. याचं कारण सलग 3दा लोकसभेच्या निवडणुका त्यांनी जिंकल्या आणि भारतीय अधिमनावर आणि व्होट बँकेवर त्यांचं राज्य आहे. ही गोष्ट अजूनही बॉलिवूडमधल्या अनेक चित्रपट तारेतारकांना आणि समीक्षकांना, विशेषतः डाव्या विचारसरणीच्या, पचवता आलेली नाही आणि त्याच्यामुळे त्यांना हा चित्रपट प्रचारकी वाटतोय. दुसरी गोष्ट अशी आहे की 26/11 आणि त्याच्या मागचं षडयंत्र, त्याचा जो हल्ला झाला, त्या हल्ल्याचे डिटेल्स, त्याचबरोबर भारतामध्ये 60,000 कोटीच्या नकली नोटा उत्तर प्रदेशांच्या निवडणुकांच्या आधी मार्केटमध्ये टाकण्याचं पाकिस्तानमधलं षडयंत्र, हे सगळं उघडं करायचं काम या चित्रपटाने केलेलं आहे. मग या चित्रपटाला तुम्ही प्रचारकी कसं म्हणणार? हा चित्रपट असेल तर तो या देशाच्या हितासंदर्भातल्या केलेल्या गोष्टींचं दाखवणारा असा एक चित्रपट आहे. अलीकडे आपल्याकडे एक चांगली गोष्ट घडते ती म्हणजे आर्टिकल 370 असेल, केरला स्टोरी असेल किंवा काश्मीर फाईल्स असेल, उरी असेल, अ, अशा स्वरूपाचे अनेक सत्यकथन करणारे चित्रपट आपल्याकडे समाज स्वीकारू लागलाय. कदाचित 15-20 वर्षापूर्वी ते स्वीकारले नसते, तुम्हाला मी सांगतो. ते स्वीकारू लागलाय ही अत्यंत वस्तुस्थिती फार महत्वाची आहे आणि त्यामुळे एक खोटं
गंगा जमनी तहजीब शिकवणारं जे आपल्याकडे तत्वज्ञान मांडत होते ना, त्या खाना खान के दिन फना हुए, फना म्हणजे संपुष्टात आले. तो वो खान के दिन फना हुए याची जाणीव त्यांना डिस्टर्बिंग असू शकते. ते मात्र या चित्रपटाने केलेलं आहे. सर, तुम्ही आता म्हटलात, की आपल्याकडे बऱ्याच बऱ्याच सिने तारकांना, समीक्षकांना मोदी तिसऱ्यांदा सत्तेवर आलेत, हे सलग तिसऱ्यांदा सत्तेवर आले, ते पचवता झालेलं नाहीये. स्वातंत्र्यापासूनच आपल्या चित्रपट निर्मिती, कलासृष्टीवरती एकंदरीत या सगळ्याच्या वरती डाव्या विचारसरणीच्या सगळ्या विचारवंतांचा, तथाकथित विचारवंतांचा एक जबरदस्त पगडा होता आणि त्याच धर्तीचे चित्रपट आणि सगळ्या कलाकृती बनत होत्या. या सगळ्यालाच या धुरंधर 1 आणि धुरंधर 2 याच्या जबरदस्त यशाने धक्का बसलाय असं आपल्याला वाटतं का? ही नवीन सुरुवात आहे असं तुम्हाला वाटतं का? हो, निश्चितच. तुम्ही एक लक्षात घेतलं पाहिजे, की 2004 ते 2014 या काळात दहशतवादी हल्ल्यात या देशात तब्बल 8,000 लोकं मृत्युमुखी पडली. लोकांची, भारतीय नागरिकांची अपेक्षा काय होती? की सरकार ने इसका करारा जवाब देना चाहिए. सरकारने याच्यावर जोरदार हल्ला केला पाहिजे. परंतु तसं वॉर्निंग देण्यापलीकडे काहीच घडलं नाही. परंतु 2014 नंतर मात्र या ज्या लोकांच्या भावना होत्या त्या प्रत्यक्षात उतरलेल्या दिसतात. मग ते सर्जिकल स्ट्राईक असेल, पुलवामा नंतर बालाकोट असेल किंवा पहलगामच्या हल्ल्यानंतर झालेला थेट ऑपरेशन सिंदूर असेल. या सगळ्यातून एक काय होतंय तर नव्या भारताची नाळ ही पंतप्रधानांच्या कृत्यांशी, सरकारच्या कृत्यांशी जोडली गेलेली आहे. त्यामुळे हा जो एक प्रकारे ट्रस्ट आहे ज्याला आपण म्हणू, तो जो जनता आणि शासनामधला, जनता आणि पंतप्रधानांच्या मधला जो ट्रस्ट आहे, तो एक प्रकारे एक्झेम्पलरी आता आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर पद्म पुरस्कार घ्या तुम्ही, खऱ्या अर्थाने जे समाजसेवा करतात, असे रिअल हिरोज आपल्याकडे सेलिब्रेट केले जात आहेत. आतापर्यंत चित्रपटातले हिरो अत्यंत बेगडी, खोटे असायचे. परंतु आता जे चित्रपट निघतायत, ते चित्रपट हे रिअल हिरोजवर आहेत. जे धुरंधरमध्ये आपल्याला कॅरेक्टर रणबीर सिंगचं आहे. अशा कुठल्याही माणसाला आपल्याकडे मॅग्सेसे अवॉर्ड कधी मिळालेलं दिसणार नाही. ते ज्यांना मिळतं त्यांची नावं रवीश कुमार किंवा केजरीवाल वगैरे असतात. ते सोडून द्या. सवाल चित्रपटाचा नाहीये, तर सवाल या बदललेल्या वातावरणाचा आहे. तुम्ही म्हणता ते अगदी खरं आहे. स्वातंत्र्यानंतर 75-76 वर्ष झाली. या देशातलं कला, साहित्य, सिनेमा या सगळ्या संस्था आणि या सगळ्या इकोसिस्टीमवर जर कोणाचा पगडा आणि पोलादी पकड कोणाची असेल ना, तर ती या कम्युनिस्ट विचारसरणीची होती. या नकली देशप्रेमाची होती आणि पाकिस्तान प्रेमाशी याची सांगड घातली गेलेली होती. त्यामुळे नेहरूंच्या काळात विलन कोण असायचा चित्रपटामध्ये? तर कारखानदार आमच्याकडे विलन होता. त्याच्यानंतर कोण विलन झाला? तर अंडरवर्ल्ड डॉन झाले. आणि मग नंतर अंडरवर्ल्ड डॉनच ही चित्रपटसृष्टी चालवायला लागले. चित्रपटाचा फायनान्स कोणाचा? तर दाऊद इब्राहिमचा. कथा निवडणार दाऊद इब्राहिम. दिग्दर्शक कोण हे ठरवणार दाऊद इब्राहिम. नट्या आणि विशेषतः नट्या त्या कोणत्या असाव्यात हे दाऊद इब्राहिम ठरवणार. असा एक फार मोठा 3 दशकांचा काळ या इंडस्ट्रीनं पाहिलेला आहे. आणि आता दाऊदच्या पैशावर चित्रपट बनलं तर सोडूनच द्या हो. दाऊदवर चित्रपट निघायला लागलेत. हा तो बदललेला भारत आहे. आणि या काळामध्ये कलावंतांची मुस्कटदाबी वगैरे असं जर कोण काही बोलत असेल ना, तर त्याची शेकडो उदाहरणं आहेत तुम्हाला सांगतो. मजरू सुलतानपुरी यांनी हिटलर आणि नेहरू यांच्यामधलं एक तुलना करणारं असे काव्य लिहिलं होतं. काय झालं त्याचं तुम्हाला माहितीये का? तुम्हाला सांगतो, तब्बल 2 वर्ष मजरू सुलतानपुरी भारतीय जेलमध्ये होते. आणीबाणीच्या काळामध्ये किशोर कुमार आपल्या कार्यक्रमात गायले नाहीत काँग्रेसच्या, म्हणून त्या सरकारने किशोर कुमारचे चित्रपट, त्यांची गाणी ही कुठल्याही माध्यमात येऊ दिली नाही किंवा त्यांना कुठेही ऑल इंडिया रेडिओवर स्थान नव्हतं 2 वर्ष. किस्सा कुर्सी का, आंधी या चित्रपटांनाही त्यांचा रिलीज काळ आपल्याकडे थांबवून ठेवण्यात आला होता. त्यामुळे मुस्कटदाबी वगैरे हे ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना, त्या अतिशय भंपक आहेत असं माझं मत आहे, की त्या काळात जास्त होत्या अशी आत्ताची परिस्थिती आहे. दुसरी गोष्ट, अभिव्यक्ती स्वातंत्र्य जे म्हटलं जातं ना,
त्या मूळ संविधानात बदल पहिला कोणी केला? तो नेहरूंच्या काळात झालेला आहे. त्याच्याविषयी काय म्हणणार आहोत आपण? आता प्रॉब्लेम काय झाला माहितीये का? त्यावेळेला तुम्ही चित्रपटाची निर्मिती तुमच्या प्रमोशनसाठी सटली करत होतात. आता तेच हत्यार तुमच्यावर उलटतंय. त्यामुळे त्याला उत्तर कसं द्यायचं हे तुम्हाला कळत नाहीये. सत्याला सत्याच्या स्वरूपात सादर करायची हिंमत बॉलिवूडमध्ये निर्माण झाली, याला मी फार महत्व देतो. आतापर्यंत असत्याला सत्याचा आणि प्रचाराला कलेचा मुलामा देणाऱ्यांनाच पद्म पुरस्कार मिळायचे. ते आता मिळत नाहीयेत, म्हणून ही सगळी बेचैनी आहे. हाच तो नवा भारत जो निडरपणे सत्य मांडतोय आणि त्याचा आम्हाला अभिमान आहे. सर, या प्रश्नाकडे मला यायचंच आहे. पण तत्पूर्वी मला असा प्रश्न विचारायचा आहे, की आतापर्यंत आपण सगळे पिक्चर्स बघितले, चित्रपट जर बघितले, तर याच्यामध्ये प्रेक्षक हे आपले चित्रपट ठरवतात, प्रेक्षक चित्रपटांचे विषय ठरवतात आणि त्यातून चित्रपटामधनं प्रेक्षकांची अभिरुची घडत जाते, असं आपण बघितलेलं आहे आणि आपण हे सत्य सुद्धा आहे. धुरंधर 1 आणि धुरंधर 2 याच्या यशामुळे भारतीय प्रेक्षक यांची अभिरुची बदलतेय का? भारतीयांची अभिरुची आता राष्ट्रीयत्वाची बनत चालली का? आपल्याला काय वाटतं? अगदी योग्य प्रश्न आहे. तुमचं निरीक्षण अतिशय बरोबर आहे. प्रेक्षकांची अभिरुची ही अस्सल भारतीयत्वाकडे आणि अस्सल राष्ट्रीयत्वाकडे ही आता निश्चितपणे जाताना आपल्याला दिसते. आणि असे चित्रपट जर सरकार किंवा सरकारला एक प्रकारे समर्थन असं म्हणू अशी भूमिका घेणारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ किंवा त्याच्याशी संबंधित स्वयंसेवक जर बनवत असतील तर मला त्याचा आनंद आहे, तुम्हाला मी सांगतो. ते बनवतात असा माझा दावा नाहीये. परंतु अनेक संघ स्वयंसेवकांनी या चित्रपटाचे खेळ आपल्या मित्रांसाठी, आपल्या सहकाऱ्यांसाठी अक्षरशः थिएटर बुक करून धुरंधर 1 केलेले होते. आणि ही एक अत्यंत चांगली स्पृहणीय बाब आहे, की सत्य मांडणाऱ्यांच्या मागे सत्तारूढ किंवा सत्तारूढ पक्षाशी संबंधित असणाऱ्या व्यक्ती उभ्या राहत आहेत. हे फार महत्वाचं आहे. याचं कारण त्यामुळे सत्य बोलणाऱ्यांची एक प्रकारे हिंमत वाढली आहे आणि ती हिंमत वाढणं लोक स्वीकारतायत, याला मी फार महत्व देतो. आणि म्हणूनच धुरंधर 2च्या विरोधात एक मोठा टीकेचा वर्ग देखील उभा राहताना दिसतोय आणि बॉलिवूड मधला एक मोठा वर्ग या सगळ्याकडे काहीशा असूयेनं, काहीशा द्वेषाने शांतपणे बघतोय अपने मौके की तलाश में. तर तुम्ही मगाशी उल्लेख केला होता, की बॉलिवूडमध्ये कशा पद्धतीने माफियांच्या विळख्यात बॉलिवूड सापडलं होतं. मग तुम्हाला प्रश्न असा विचारायचा आहे, की बॉलिवूडमधलं हे सगळे जे मार्केटिंग माफिया होते, पी-आर एजन्सीचा विळखा संपूर्ण बॉलिवूडला जो पडला होता आणि तेच सगळं ठरवत होते. या सगळ्याच इकोसिस्टमला धुरंधर 1 आणि धुरंधर 2 या दोन्ही चित्रपटांनी जबरदस्त धक्का दिला असं तुम्हाला वाटतं का? आणि त्याच्यामुळे ही सगळी इकोसिस्टम आता पूर्ण उद्ध्वस्त झाली आहे असं आपल्याला वाटतं का? अगदी बरोबर आहे. ती प्रक्रिया जोरदार सुरू झाली. याचं कारण प्रेक्षकांनी अत्यंत ऑर्गॅनिकली विदाउट बिंग पेड फॉर इट त्यांनी आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आणि समाज माध्यमातून या चित्रपटाला प्रचंडरित्या उचलून त्यांनी धरलं. आणि त्यामुळे बॉलिवूड मधला जो मार्केटिंग माफिया होता तो माफिया या चित्रपटाच्या यशामुळे उद्ध्वस्त झाला. प्रेक्षकांची वर्षानुवर्ष एक मानसिकता बनवली गेली होती, एक विशिष्ट प्रकारचे पिक्चर बघायची, आणि हे नकळतपणे घडलं. मग त्याच्यात त्या काळातले जे सगळे मॅगझिन्स होते चित्रपटाचे, ते सगळे मॅगझिन सुद्धा वर्षानुवर्ष हे काम अत्यंत चोख बजावायचे. मग त्यात पुढे प्रोफेशनलिझम आलं आणि मग त्यातून प्रमोशन एजन्सी झाल्या आणि त्या प्रमोशन करणाऱ्या लोकांनी अगदी हॉलिवूड स्टाईल लॉन्च इव्हेंट आपल्याकडे करायला सुरुवात केली. मग त्याच्या पलीकडे जाऊन आपल्याकडे पी-आर एजन्सी झाल्या आणि त्या पी-आर एजन्सीनी प्रमोशन आणि नॅरेटिव्ह सेटिंग याच्यामधली एक प्रकारे सीमारेषाच पुसट करून टाकली. त्यातूनच एंटरटेनमेंटच्या पानावर वर्तमानपत्रांमध्ये किंवा टेलिव्हिजन चॅनलवर एंटरटेनमेंट न्यूज मध्ये पेड न्यूज यायला लागल्या आणि काही न्यूज एजन्सीजनी, मीडिया हाऊसेसनी तर याचे रेट कार्ड छापून याला लिगलाइजच करून टाकलं आणि त्याच्यामुळे या देशातला पी-आरचा धंदा आता 4,500 कोटीचा जाऊन पोचलाय, तुम्हाला मी सांगतो. आणि त्यातूनच ठरत असतं की एखाद्या चित्रपटाला 3 स्टार द्यायचे, 4 स्टार द्यायचे का 2 स्टार द्यायचे. त्याचा गुणवत्तेशी फार संबंध असतो असं म्हणणं धाडसाचं होईल. 2015च्या नंतर आपल्याकडे सोशल मीडिया आला आणि एक इन्फ्लुएन्सर्सचा मोठा मोठा ट्रेंड आपल्याकडे आला, मोठा वर्ग आपल्याकडे आला आणि त्यातूनच एक सर्रास मॅनिप्युलेशन घडायला लागलं.
आणि त्यातूनच अगदी गुन्हेगार प्रवृत्तीची ज्याच्यावर आरोप झालेले आहेत, अशाला सुद्धा भाईजान म्हणून आपल्याकडे डोक्यावर घेतलं गेलेलं आहे. आणि त्याच्या इमेज मेकिंग करता म्हणून एक मॅन्युफॅक्चर्ड ग्रॉसिप पद्धतशीररित्या पसरवलं गेलं आणि त्याला सतत लाईमलाईटमध्ये आपल्याकडे ठेवलेलं दिसतं. ज्यांना हे जमत नाही ना, ज्या रेसमध्ये सामील होत नाहीत, मग त्यांचे ग्रेसी सिंग किंवा सुशांत सिंग होतात. हे बॉलिवूडचं आत्तापर्यंतचं खरं स्वरूप होतं. हे सगळं धुरंधरने उद्ध्वस्त करायला सुरुवात केली. याचं कारण या चित्रपटातलं प्रखर सत्यच त्याचं मार्केटिंग टूल आहे. आणि लोकांनी हा चित्रपट चालवलाय, पी-आर एजन्सीनी चालवलेला नाहीये. ऑर्गॅनिक वर्ड ऑफ माउथ हीच याची सर्वात मोठी जाहिरात आहे अँड दॅट हॅज मेड दिस फिल्म अ हिट. त्यामुळे बॉलिवूडमधली ही सगळी बेगडी बोगस व्यवस्था होती, ती व्यवस्था आता उद्ध्वस्त व्हायला लागलेली आहे. मला असं वाटतं चित्रपट मूल्यापेक्षा सुद्धा धुरंधर कार्य कुठलं असेल, तर हा चित्रपट बनला हे नाही, तर त्यामुळे या देशाची एक मानसिकता बनली आणि बॉलिवूडमधली ही जी घातकी सगळी वृत्ती होती, त्या घातकी वृत्तीला तोडफोड करायचं एक धुरंधर कार्य या चित्रपटाच्या माध्यमातून घडलं. हा खरा धुरंधरचा डबल धमाका. तर तुम्ही आज धुरंधर एक चित्रपट प्रदर्शित होतो आणि त्या चित्रपटाने काय नेमकं साध्य होतं याची आपल्याला गणितं बऱ्याचदा कळत नाहीत आणि त्याचा प्रभाव हा सामान्यांपर्यंत बऱ्याचदा पोहोचत नसतो. पण आता बऱ्याच अंशी आता लोकही याच्यामध्ये रस घ्यायला लागलेत आणि त्यामुळेच आपण या चित्रपटाचं विश्लेषण केलं. आधीच आपण येणार असं पण विश्लेषण केलं होतं आणि या धुरंधर 2 आल्यानंतर सुद्धा आपण त्याचं सांगोपांग विश्लेषण आज केलेलं आहे, सविस्तर विश्लेषण केलंय आणि तुम्ही आम्हाला या चित्रपटाचं महत्त्व समजावून सांगितलंय. तुम्ही आम्हाला वेळ दिलात आणि आमच्या प्रश्नांना सविस्तर उत्तरं दिलीत ह्याबद्दल हिंदुस्थान पोस्टतर्फे आपले मनःपूर्वक आभार. तर हे होते धुरंधर 2 च्या चित्रपटाचं महत्व आणि धुरंधर 2 हा जो सिक्वेल जो आलाय त्याच्या यशाचं रहस्य उलगडणारी ही मुलाखत होती. आपण या सगळ्या प्रश्नांमधनं धुरंधर 2 चं नेमकं महत्व काय आणि बॉलिवूड आणि त्यानिमित्ताने भारतीय प्रेक्षक आणि त्यानिमित्ताने भारतीय नागरिक आपली अभिरुची कशा पद्धतीने बदलतायत आणि एक नवा भारत कसा घडतोय आणि त्याची प्रक्रिया कशी सुरू झाली आहे. आता एक छोटासा आढावा घेण्याचा प्रयत्न केला. आपण पुन्हा एकदा नवीन विषय घेऊन आपण या मालिकेत भेटणारच आहोत. पण ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी हिंदुस्थान पोस्ट युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.